बातमी नाशिकमधून आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी परभणी ते मंत्रालयाचा लॉंग मार्च काढला। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा, मोर्चेकऱ्यांनी अशी मागणी केली आहे। आज 20व्या दिवशी लॉंग मार्च नाशिकमध्ये दाखल झाला। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारलं, त्याच्यातल्या वत्सलाबाई मानवते असतील आणि इतर लहान लहान मुलींना मारणारे पोलीसवाले, आणि आमचे जे भीमसैनिक ज्यांच्या हातावर बाबासाहेबाचा फोटो, बाबासाहेबाचा टॅटू आहे, अशा मुलांना मारणारे जातीवादी पोलीसवाले जोपर्यंत सर्व्हिसमधून रिमूव्ह होत नाहीत आणि त्यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेणाऱ्या पोलीसवाल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही। पुन्हा ज्या इस्मानं संविधानाची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही। बीड असेल, परभणी असेल, इथल्या सर्व मारेकऱ्यांच्या वरती योग्य पद्धतीने त्वरित कारवाई करावी आणि हा लॉंग मार्च पायी लोकांना चालवायला लावतात। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण होत असताना बाबासाहेबांच्या या देशामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून होतोय याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। संतोष सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी या ठिकाणी करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।